Hello and welcome to our today's session of CSS. We are looking in the unit number 2. The name of the unit is Array, Function and String. In the last lecture we have covered some points regarding the function and arrays. In this session we will going to conduct 2.3 calling a function. In the calling a function there are some points. Without means calling a function without argument, calling a function with argument, calling a function from HTML, calling a function from another function and return a value. In this session we are only going to discuss on calling a function without argument and calling a function with arguments. So we are going to take introduction first, calling a function. In JavaScript, a function is called by using the function name and followed by the parenthesis. म्हणजे आपण लास्ट सेशनमध्ये काही बघितलेलं आहे की फंक्शन डिक्लेअर कसं करायचं, त्याच्यावरती व्हेरिएबल कसे द्यायचे, आर्ग्युमेंट कसे पास करायचे, पॅरामीटर्स कसे यूज करायचे. तर त्यानंतर ज्यावेळेला आपल्याकडे एक तयार फंक्शन असणार आहे, मग ते फंक्शन आपण डिक्लेअर केलं, त्याच्यात आपण कोडिंग केलं, त्यानंतर ते फंक्शन कॉल कसं करायचं त्याचा एक सिंटॅक्स आहे, तो म्हणजे फंक्शनचं नेम आणि पॅरेंथिसिस. ते पॅरेंथिसिस असणार आहेत राऊंड ब्रेसेस. If the function has arguments, values for each argument are placed within the parenthesis. तर जसं की आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला आपण आर्ग्युमेंट्स किंवा पॅरामीटर आपण पास करणार आहे फंक्शनमध्ये, तर ते आपण राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण ते पास करतो. अ कॉमा मस्ट बी सेपरेटेड इच व्हॅल्यू. ज्यावेळी आपण मल्टिपल व्हॅल्यूज आपण त्याच्यात इन्सर्ट करतो, ज्यावेळेला नंबर्स असतील त्यावेळेला आपण कॉमा देतो, आणि ज्यावेळेला स्ट्रिंग असतील तर ते स्ट्रिंगची जी व्हॅल्यू आहे त्याला डबल कोट देऊन आपण त्याला कॉमा देतो सेपरेट करताना. The first point is calling a function without an argument. The function definition is placed within the head tag. आता ज्यावेळेला आपण HTML मध्ये जो आपला स्क्रिप्टिंगचा टॅग आहे किंवा जे आपण स्क्रिप्टिंगची जी कोड असणार आहे, ज्यावेळेला आपण एम्बेडेड करणार म्हणजेच HTMLच्या जी फाईल असणार त्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टची स्क्रिप्ट लिहिणार, त्याच्या वेळेला जे फंक्शनचं डेफिनेशन असतं ते आपण हेड टॅगच्या मध्ये आपण ते डिफाईन करतो. आणि ज्यावेळेला आपण फंक्शन कॉल करणार, द फंक्शन कॉल इज प्लेस्ड विदिन द बॉडी टॅग. आता जसं बाकीच्या ठिकाणी म्हणजे सी असेल किंवा C++ असेल, त्याच्या ठिकाणी आपण काही वेळेला कसं करतो की अगोदर आपण फंक्शन डिफाईन करतो आणि त्यानंतर आपण मेन फंक्शनमधून ते आपण ॲक्सेस करतो की ते फंक्शन कॉल करतो. सिमिलरली HTMLमध्ये किंवा आपण जावास्क्रिप्टमध्ये म्हणणार तर HTMLच्या फाईलमध्ये जिथं आपण कोडिंग करणार त्या ठिकाणी जो हेडचा टॅग असेल त्या टॅगमध्ये आपण फंक्शनचे डेफिनेशन लिहिणार, आणि ज्यावेळेला आपल्याला फंक्शन कॉल करायचं असणार त्यावेळेला आपण ते बॉडी टॅगमध्ये लिहिणार. When the function is called, the browser goes to the function definition and execute statement within the code block of the function. आता ह्याचा एक फ्लो असणार आहे. आता ज्यावेळेला आपण फंक्शन कॉल करणार तर ते ब्राउझरवरून कसं जाणार, तर ते ब्राउझर पहिल्यांदा जाणार फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये. आता फंक्शन डेफिनेशन आपली कुठं असणार आहे, HTMLच्या हेड टॅगमध्ये. म्हणजे ज्यावेळेला आपण ब्राउझरवरती कोणता तरी वेबपेज आपण लोड करणार त्याच्या वेळेला ते पहिल्यांदा हेड टॅगमध्ये जाणार, त्याच्या वेळेला फंक्शनची डेफिनेशन असणार ती लोड होणार, त्याच्यानंतर मग ते एक्झिक्यूटचं स्टेटमेंट, आता जे फंक्शनमध्ये आपण स्टेटमेंट दिलेले असणार आहे ते फंक्शन त्यावेळेला ते एक्झिक्यूट होणार विदिन द कोड ब्लॉक ऑफ द फंक्शन. त्यानंतर म्हणजे जे जे आपण कोड लिहिलेला असणार तो आपण एक्झिक्यूट करणार. जे फ्लो कसं असणार की आपण फंक्शन कॉल केला, त्यानंतर ब्राउझर जाणार फंक्शन डेफिनेशनमध्ये म्हणजेच हेड टॅगमध्ये, त्यानंतर एक्झिक्यूट होताना त्याचा जो पॉइंटर असणार तो जाणार बॉडी टॅगमध्ये HTMLमध्ये. म्हणजे ब्राउझर फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट द कोड ऑफ द ब्लॉक. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता आपण HTMLचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया बेसिक, की एखादं फंक्शन आहे ते विदाऊट आर्ग्युमेंट आपण कसं लिहिणार. आता मी चालू केलं HTML लिहिला मी टॅग, त्याच्यात माझा आला हेड टॅग, त्यानंतर आला टायटल, मी टायटल टॅग दिला, क्लोज केला, मी टायटल दिला फंक्शन, त्यानंतर मी दिली स्क्रिप्ट. तर मी स्क्रिप्टमध्ये एक फंक्शन मी डिक्लेअर केलं
ते नुसतं डिक्लेअर केलं आहे. फंक्शन माय फंक्शन, तर माझ्या फंक्शनचं नाव आहे माय फंक्शन. हे आहे पॅरेंथिसिस म्हणजे राऊंड ब्रेसेस आणि हा आहे कर्ली ब्रेसेस. आता या फंक्शनमध्ये आपण जे कोडिंग करणार ते आपण असणार आहे स्टेटमेंट्स. आता त्यानंतर आपण हे फंक्शन आपण क्लोज केलं, त्यानंतर स्क्रिप्ट क्लोज केली आणि त्यानंतर आपण हेड टॅग आपण क्लोज केला. तर जसं की आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की जे फंक्शनचं डिक्लेरेशन असणार आहे ते HTMLच्या हेड टॅगमध्ये असणार आहे. त्यामुळे आपण हे जे फंक्शनचं डिक्लेरेशन आहे ते आपण HTMLच्या हेड टॅगमध्ये आपण स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर आता आपण येऊया बॉडी टॅगमध्ये. तर बॉडी टॅगमध्ये आपल्याला हे फंक्शन आहे ते आपल्याला कॉल करायचं आहे. तर आपण बॉडीचं हे टॅग लिहिलं, त्याच्यामध्ये आपण लिहिला जावास्क्रिप्टचा स्क्रिप्ट टॅग, त्यामध्ये असणार स्टेटमेंट्स जे बाकीचे जे आपण कोडिंग करणार त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी हा केला माझा फंक्शन कॉल. फंक्शन कॉल कसं करणार, तर जे फंक्शनचं नेम असणार ते फंक्शनचं नेम राऊंड पॅरेंथिसिस अँड सेमिकोलन. हा एक सिंटॅक्स आहे फंक्शन कॉलिंगचा. ते फंक्शन कॉल झालं, त्यानंतर स्क्रिप्ट केले आपण क्लोज, त्यानंतर बॉडी टॅग केला क्लोज आणि हा पण केला HTML टॅग क्लोज. आता एक बेसिक एक्झाम्पल आहे की आता ज्यावेळेला आपण फंक्शन डिक्लेअर करणार तर ते हेड टॅगमध्ये असायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण ते कॉल करणार त्यावेळी ते बॉडी टॅगमध्ये असलं पाहिजे. फंक्शन हा फंक्शन कीवर्ड यूज करून आपण फंक्शन डिक्लेअर केला आणि आपण ॲक्सेस करताना सिमिलरली आपण राऊंड ब्रेसेस ॲक्सेस केला. आता हा आला विदाऊट ॲन आर्ग्युमेंट, म्हणजे आपले जे पॅरेंथिसिस आहेत, जे राऊंड ब्रॅकेट आहेत ते आहेत आपले ब्लँक, म्हणजे आपण त्याच्यात कोणताही आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर आपण त्याच्यात पास केलेला नाही. त्याच्यामुळे हा एक्झाम्पल आहे विदाऊट ॲन आर्ग्युमेंटचा. आहे आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता आपण बोलूया विथ ॲन फंक्शन. तर जसं आपण विदाऊट आर्ग्युमेंटचं फंक्शन बघितलं, सिमिलरली आपण आता विथ ॲन आर्ग्युमेंटचं आपण माहिती घेऊया. बिफोर कॉलिंग दिस फंक्शन वी प्रॉम्प्ट द युजर टू एंटर इनपुट फॉर A and B. आता आपण जे एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यात आपण घेणार आहे 2 व्हेरिएबल्स किंवा 2 पॅरामीटर्स. त्याच्या व्हॅल्यू असणार A आणि B हे पॅरामीटर्स झाले आपले. आणि आपण ज्या वेळेला फंक्शन कॉल करणार आहे त्याच्या वेळेला आपण एक फक्त मेसेज आपण युजरला द्यायचं, प्रॉम्प्ट करायचा की तुम्ही Aसाठी व्हॅल्यू इनपुट करा आणि व्हॅल्यू Bसाठी इनपुट करा. म्हणजे आपल्याकडे युजर डिफाईन्ड 2 व्हॅल्यू येणार. The values entered are used to initialize 2 variables A and B. तर ज्या वेळेला युजर व्हॅल्यूज एंटर करणार त्यावेळेला ते इनिशियलाइज होणार. जे व्हॅरिएबल्स असणार आहेत A आणि B यासाठी त्या 2 व्हॅल्यू इनिशियलाइज होतात. बोथ ऑफ दीज आर ग्लोबल व्हॅरिएबल्स बिकॉज दे आर डिफाईन्ड आउटसाइड द फंक्शन. आता आपल्याला माहीत आहे की ग्लोबल व्हॅरिएबल आणि लोकल व्हॅरिएबल आणि त्याचा स्कोप काय असतो. सिमिलरली तशा प्रकारेच जे आपण आउटसाईड द फंक्शन डिक्लेअर करतो तो असतो ग्लोबल व्हॅरिएबल. आपण इथं हेच केलेलं आहे, आपण फंक्शनच्या बाहेर आपण ते डिफाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला ग्लोबल व्हॅरिएबल कन्सिडर करणार आहोत. तर आपण सिमिलरली एक एक्झाम्पल मागाचंच घेऊया की आत्ता आपण फक्त त्याच्यात आर्ग्युमेंट पास करणार आहे. सिमिलरली HTML टॅग लिहिला, हेड टॅग लिहिला, त्याच्यात आपण टायटल दिलं, त्यानंतर स्क्रिप्ट आली, स्क्रिप्टमध्ये सेम फंक्शन, फक्त या ठिकाणी आपण पॅरामीटर्स म्हणजे पास केले, त्याला आपण आर्ग्युमेंट्स पण म्हणणार आहोत. जे आर्ग्युमेंट्स आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये घेतलं नव्हतं त्याला बोलणार आपण विदाऊट आर्ग्युमेंट. आणि या ठिकाणी आपण डिरेक्टली आपण जे आर्ग्युमेंट्स असणार आहेत ते आपण याच्यात पास केलेले आहेत, म्हणून याला आपण म्हणणार आहे विथ ॲन आर्ग्युमेंट. सिमिलरली पॅरेंथिसिस क्लोज, फंक्शन एंड, त्यानंतर आपले जे असणार ते स्टेटमेंट, त्यानंतर पूर्ण फंक्शन हा क्लोज झाला, फंक्शन पूर्ण. त्याच्यानंतर आपला स्क्रिप्टचा टॅग आहे तो आपण एंड केला आणि त्यानंतर आपण हेड टॅग क्लोज केला. म्हणजे आपण हा रूल फॉलो केला की जे फंक्शनचे डिक्लेरेशन आहे, म्हणजे जे फंक्शनचं डेफिनेशन आहे ते आपण हेड टॅगमध्ये दिलेलं आहे आणि ह्या फंक्शनमध्ये आपण पॅरामीटर्स पास केले आहेत, म्हणजेच ॲक्च्युअल आर्ग्युमेंट आपण त्याच्यात पास केले आहेत. मग आता आपण बॉडी टॅगमध्ये येऊया. तर बॉडी टॅगमध्ये हे आता हेड टॅगमध्ये आपलं फंक्शन डिक्लेरेशन झालेलं आहे. आता ते फंक्शन कॉल करणार, पण इथं कॉल करताना आपल्याला विथ आर्ग्युमेंट कॉल करायचं आहे. जसं की आपण फंक्शन डिक्लेअर करताना आपण थोडे आर्ग्युमेंट्स डिरेक्टली आपण त्याच्यात दिलेले आहे. सिमिलरली तशा प्रकारे आपण बॉडी टॅग लिहिला, त्याच्यामध्ये आपण लिहिला स्क्रिप्ट टॅग,
त्यात आपले जे असणार आहेत ते बाकी सगळे स्टेटमेंट्स, कोड ऑफ ब्लॉक्स. त्यानंतर मी त्या फंक्शन केला कॉल. ज्यावेळेला मी फंक्शन कॉल करेन त्याच्या वेळेला मी त्याच्यात डिरेक्टली पॅरेंथिसिसमध्ये मी आर्ग्युमेंट पास करेन. तर जेवढे मला जो कोड हवा असणार आहे पर्टिक्युलर त्या कोडसाठी मी तो आर्ग्युमेंट पास करेन. मग आपण इथे घेतलेले आहेत ए आणि बी हे 2 व्हेरिएबल्स. आता ह्याला काय म्हणणार आपण फंक्शन कॉल्ड विथ आर्ग्युमेंट्स. हे आहे आपलं कॉलिंग अ फंक्शन विथ ॲन आर्ग्युमेंट. सिमिलरली टास्क स्क्रिप्ट टॅग आपण क्लोज केला. त्याच्यानंतर आपण बॉडी टॅग क्लोज केला आणि केला HTML टॅग क्लोज. म्हणजे ज्या वेळेला आपण फंक्शन कॉल करणार त्याच्या वेळेला जो फ्लो असणार आहे प्रोग्रामचा तो कसा असणार की जे पहिल्यांदा जाणार माय फंक्शनमध्ये जिथे डिफिनेशन असणार त्याचे जाणार. मग त्याच्या वेळेला ते काय काय डिफाईन केलं असणार आहे जे स्टेटमेंटमध्ये असणार आहे ते सगळे इनिशियलाइज करून येणार आणि त्यानंतर मग ते बॉडी टॅगमध्ये येऊन जो आपला ॲक्च्युअल जिथं आपण फंक्शन कॉल केलेलं आहे विथ पॅरामीटर्स विथ आर्ग्युमेंट्स ते एक्झिक्यूट होणार. तर यू कॅन also pass literal values when calling a function instead of using variable or input directly from the user. आता जसं की पॅरामीटर आणि स्टेटमेंट आपण डिरेक्टली इनपुट न करता आपण डिरेक्टली तिथे लिटरल व्हॅल्यूज म्हणजे जे एक्झॅक्ट व्हॅल्यू असणार आहे जो आपल्याला ॲज अ आर्ग्युमेंट पण पास करायचे असणार आहे त्या आपण डिरेक्टली पास करू शकतो. युजरकडून न घेता आपण डिरेक्टली पास करू शकतो आणि युजरकडून घेऊन पण आपण डिरेक्टली पास करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया की आता मी एक फंक्शन घेतलं ॲड नावाचं फंक्शन आहे त्याच्यात मी घेतले 2 लिटरल्स म्हणजेच 2 नंबर्स घेतले. तरी हा काय होणार आता ह्याला आपण काय म्हणणार बोथ आर्ग्युमेंट आर नंबर्स. म्हणजे आता हा माझा आर्ग्युमेंट 1 हा झाला आर्ग्युमेंट 2 हे माझं फंक्शनचं नाव. आता मी हे फंक्शन कॉल केलेलं आहे. सिमिलरली विथ ॲन आर्ग्युमेंट इफ द आर्ग्युमेंट इज अ स्ट्रिंग such as user's full name, you would need to enclose the argument in the quotation mark. तर जसं की आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला आपण नंबर्स ॲज अ इनपुट करणार त्याच्या वेळेला नंबर्स आपण डिरेक्टली इन्सर्ट करणार. पण ज्या वेळेला आपण स्ट्रिंग व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करेन त्यावेळेला आपल्याला कोटेशनमध्ये लागतात म्हणजे सिंगल कोट अदरवाईज डबल कोटमध्ये. त्या जेणेकरून ती ॲज अ स्ट्रिंग व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी आपल्याला डबल कोट द्यावं लागतं. आता आपण इथे घेऊ फंक्शन. त्या फंक्शनचं नाव घेतलं आपण पर्सन आणि त्याचे जे व्हॅल्यूज असणार आहेत म्हणजे हा आहे फर्स्ट नेम हा आहे लास्ट नेम आणि याचं फुल एक्झाम्पल म्हणजे युजरचं फुल नेम. तर पर्सन डबल कोटमध्ये ऋतिक कॉमा सेपरेटेड सेकंड पॅरामीटर ऑर द सेकंड आर्ग्युमेंट इज डबल कोटमध्ये रोशन. बोथ आर्ग्युमेंट आर स्ट्रिंग. आता ह्या स्ट्रिंग आहेत हे कशावरून आपल्याला कन्फर्म झालं. आता डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये आपण ज्या वेळेला कोणती व्हॅल्यू आपण लिहितो त्यावेळेला ती ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केली जाते ऑल ओव्हर द प्रोग्राम. ह्याच्यामुळे ज्यावेळेला आपण स्ट्रिंग यूज करणार त्याच्यावेळेला आपण डबल कोट इन्सर्ट करणार आणि जास्त आपल्याला नंबर ऑफ पॅरामीटर्स असतील किंवा जास्त नंबर ऑफ आपल्याकडे आर्ग्युमेंट्स असेल तर आपण त्याला कॉमा सेपरेटेड म्हणून लिहिणार. The argument is a string containing the user's first name and the second argument is a string that contains user's last name. आता आपण प्रोग्रामॅटिकली फर्स्ट नेम लिहिताना F नेम लिहिलं तरी चालेल, लास्ट नेम लिहिताना L नेम लिहिलं तरी चालेल. म्हणजे हा आहे फंक्शनचा नेम, हा आहे त्याचा फर्स्ट नेम जसं की F नेम ऋतिक इज इक्वल टू F नेम अँड रोशन इज इक्वल टू L नेम. तर आजच्या सेशनमध्ये आपण कॉलिंग अ फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट अँड कॉलिंग अ फंक्शन विथ आर्ग्युमेंट हे 2 पॉईंट आपण शिकलेलो आहे. त्याच्यावर आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याचे जे थोडे इंट्रोडक्शन असेल ते आपण कवर केलेलं आहे आणि जे ॲक्च्युअल बेसिक म्हणजे जे सिंटॅक्स असतील आणि त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर जे बाकीचे जे पॉईंट्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये कवर करणार आहोत.